100% शक्तिशाली अमावस्येसाठी खास तोडगे देत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी 21 तोडगे आहेत हे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामधील नंबर 1, नारळ उंबरठ्यावर फोडणे. अमावस्येला सकाळी स्वच्छ नारळ उंबरठ्यावर फोडा. याने घरातील अडथळे, वाईट नजर, काळी ऊर्जा पूर्णतः नष्ट होते. नंबर 2, नारळ कापूर घरभर फिरवणे. एका नारळावर कापूर ठेवून पेटवा आणि संपूर्ण घरभर फिरवा. याने नकारात्मक शक्ती जळून नष्ट होतात आणि तुमची जागा, तुमचं घर एकदम हलकं आणि शुभ होते. नंबर 3, तांदूळ आणि कापूर मुख्य दरवाजाला ठेवणे. मुख्य दारात छोटी वाटी ठेवून त्यात तांदूळ आणि कापूर ठेवा. याने घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. नंबर 4, काळे तीळ आणि मीठ घराबाहेर टाकणे. हातात काळे तीळ आणि मीठ घेऊन घराच्या चारही कोपऱ्यात शिंपा. अडथळे, भांडणे, आरोग्याचा त्रास या उपायाने कमी होतात. नंबर 5, घराच्या मध्यभागी कापूर पेटवणे. घराच्या मध्यभागात एक कापूर जाळा. हे जागेची शक्ती शोधन प्रतिक्रिया करते आणि संपूर्ण वातावरण शुद्ध होते. नंबर 6, झाडूला कापूर फिरवून दक्षिण दिशेला ठेवा. यामुळे घरातील वाईट नजर, कर्जाचे त्रास आणि अनावश्यक खर्च तुमचा कमी होतो. नंबर 7, काळा धागा दरवाजाला बांधा. अमावस्येला रात्री दरवाजाला काळा धागा बांधा, कापूर लावलेला. याने अचानक येणारे संकट, भीती, नकारात्मकता घरात येत नाही. नंबर 8, तांब्यामध्ये पाणी आणि गुलाबजल भरून कोपऱ्यात ठेवणे. घरातील वाद, ताण आणि अस्वस्थता कमी होते. प्रेम, शांतता आणि सौख्य वाढते. नंबर 9, तुपाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवणे. अमावस्येचा सर्वात शक्तिशाली उपाय आहे हा. पितृदोष, अडथळे, भीती याचा नाश होतो आणि घरात शांतता येते. नंबर 10, पूजास्थळी एक नारळ संध्याकाळी अर्पण करणे. तो नारळ रात्री घरात ठेवू नका, बाहेर फेकून द्या. याने घरातील काळे ग्रह, नकारात्मक शक्ती संपतात. नंबर 11, कापूर लोबान एकत्र जाळून घरात फिरवा. यामुळे जुनी अडकलेली नकारात्मक ऊर्जा तुटते आणि घरात हलकेपणा निर्माण होतो. नंबर 12, उंबरठ्यावर हळद कुंकूची छोटी रेषा काढा. अमावस्येला केलेली ही रेषा वाईट शक्तीचा प्रवेश रोखते आणि लक्ष्मीचा वास वाढवते. नंबर 13, तांदूळात एक लवंग ठेवून देवाजवळ ठेवा. घरातील मानसिक ताण, गोंधळ याने कमी होते आणि मन तुमचं शांत राहते. नंबर 14, पाण्यात मीठ टाकून घराच्या कोपऱ्यांना शिंपडा. याने अडकलेले संकट, वाद, मतभेद आणि वाईट नजर लगेच कमी होते. नंबर 15, घरातील आरशाला गुगळाचा धूर दाखवा. आरशात साठलेली नकारात्मकता दूर होते आणि घरात शांती वाढते. नंबर 16, मुख्य दरवाजाजवळ लिंबू कापून ठेवा. अमावस्येच्या दिवशी ठेवलेले लिंबू वाईट नजर, असुरक्षितता आणि भीती दूर करते. नंबर 17, तुमच्या पर्समध्ये लहानसा कापूराचा तुकडा ठेवा, अनजळलेला. याने पैशाची गती वाढते आणि तुमच्या खर्चावर तुमचे नियंत्रण राहते. नंबर 18, घरातील देवाजवळ एक छोटा नारळ ठेवून मंत्रस्मरण करा. याने घरातील अडथळे दूर होतात आणि समृद्धीची ऊर्जा सक्रिय होते. नंबर 19, संध्याकाळी तुळशीला पंचामृत अर्पण करा. घरातील आरोग्य, शांती आणि सौख्य वाढते आणि घरातील भांडणं सुद्धा याने कमी होतात. नंबर 20, काळे उडदाचे दाणे हातभर घेऊन घराबाहेर फेका. काळे ग्रह, नकारात्मक शक्ती, अडथळे याने दूर होतात आणि तुमचा मार्ग मोकळा होतो. नंबर 21, देवघरात चांदीचा छोटा तुकडा ठेवा. याने कर्जाची घसरण सुरू होते आणि तुमची पैशाची स्थिरता वेगाने वाढते. नंबर 22, पर्समध्ये एक लवंग, एक तांदूळ ठेवा. याने अडकलेले पैसे तुटतात आणि नवीन काम, उपार्जनाचे मार्ग मिळतात. 23, शनिवारी काळे तीळ नळाखाली वाहून द्या. याने कर्जाचा भार हलका होतो आणि तुमची आर्थिक अडथळे आहेत ते सुद्धा कमी होतात. नंबर 24, पाण्यात थोडी साखर टाकून घराच्या मध्यभागी ठेवा. याने धनाकर्षण वाढते आणि घरात पैशाचा ओघ टिकून राहतो. यानंतर नंबर 25, झोपण्यापूर्वी तुमच्या तिजोरीभोवती कापूर फिरवा. या उपायाने कर्ज, तोटे, अनावश्यक खर्च तुमचे कमी होतात. नंबर 26, अमावस्येला मुख्य दरवाजाजवळ 2 लिंबाचे तुकडे ठेवा. याने वाईट नजर, अडथळे दूर होतात आणि तुमचा पैसा टिकून राहतो. नंबर 27, तांब्या पाण्यात थोडं मीठ टाकून पूर्ण घरात शिंपडा. याने कर्जाची ऊर्जा तुटते
आणि तुमच्या घरात आर्थिक स्थिरता येते. नंबर 28, पर्समध्ये हळदीचा छोटा तुकडा ठेवा. याने अचानक पैशाचा ओघ सुरू होतो आणि तुमचे भाग्य उघडते. नंबर 29, तुळशीजवळ दर गुरुवारी एक गोड वस्तू ठेवा. याने घरात लक्ष्मीचा वास वाढतो आणि तुमच्या कमाईत सुद्धा वाढ होते. नंबर 30, नारळ फोडून त्यातलं पाणी घराबाहेर होता. याने कर्जाची अडचण, अडकलेले पैसे आणि घसरणाऱ्या इन्कमचा प्रॉब्लेम कमी होतो. नंबर 31, लवंग आणि कापूर एकत्र जाळा आणि तिजोरीला धूर द्या. तिजोरीत लक्ष्मी स्थिर होते आणि आर्थिक संधी वाढतात. घराच्या ईशान्य दिशेत एक पिवळं फूल ठेवा. याने नोकरी, बिझनेस आणि उत्पन्नात अचानक वाढ झालेली तुम्हाला जाणवते. पर्समध्ये एक नवीन तांब्याचं नाणं ठेवा. हे धनकर्षण नाणं मानलं जातं. तिथे असे केल्याने पैसा थांबत नाही. तिजोरीत लाल कापड ठेवून त्यावर केशर लावा. याने कर्ज कमी होतो आणि पैसा टिकतो, सोबतच तुमची कमाई वाढते. शनिवारी झाडू घराबाहेर ठेवू नका. याने काय होतं, धनाचा अपव्यय, तोटे आणि आर्थिक घसरण जे आहे ती थांबते. देवघरात सोमवारच्या दिवशी गूळ, तीळ हे अर्पण करा. याने तुमचे कर्जमुक्तीचे जे मार्ग आहेत ते सर्व हळूहळू उघडतात. कापुरात थोडं मीठ टाकून जाळा. याने घरातील जड नकारात्मकता तुटते आणि तुमचं वातावरण ताजं होतं. मुख्य दरवाजाला 2 लवंगा ठेवून द्या. याने वाईट नजर, मत्सर आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आतमध्ये येत नाही. एका वाटीत पाणी, गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून देवाजवळ ठेवा आणि घरभर शांतता, प्रेम आणि सौख्य या उपायाने वाढते. कोपऱ्यात कापसाचा छोटा दिवा लावून फिरवा. घरातील अदृश्य अडथळे कमी करून शुभ ऊर्जा सक्रिय करतो तो दिवा. तुळशीसमोर एक संत्र ठेवा. अमावस्येला ठेवलेले संत्रे आरोग्य, समृद्धी आणि गोड बोलाचे योग निर्माण करतात. घरातील जुनी तुटकी वस्तू बाहेर काढा. याने अडकलेले कामं, पैशाचे ब्लॉकेज आणि घरातील तणाव लगेचच निघून जातो. एका नारळावर कुंकू, हळद लावून दक्षिण दिशेला ठेवा. हे संरक्षण कवचासारखं काम करतं. याने वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो. उंबरठ्यावर थोडं गूळ आणि तीळ ठेवून अर्पण करा. याने गोडवा, सौख्य, प्रेम आणि घरातील सुख वाढतं. रात्री पाण्याच्या भांड्यात एक लवंग टाका आणि ती पलंगाजवळ ठेवा. याने मनाची भीती, वाईट स्वप्न आणि बेचैनी दूर होते. कापूर धूप फिरवताना ओम नमः शिवाय मनात म्हणा. जगातील सर्वात शक्तिशाली ऊर्जा सक्रिय होते. शांती, संरक्षण आणि समृद्धी सुद्धा मिळते. रात्री पर्सवर कापूर फिरवून जाळा. कर्जाची नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते आणि नवीन कमाईचे मार्ग उघडतात. गुप्तपणे एक तांब्याचे नाणे पश्चिम दिशेला ठेवा. याने अडकलेले पैसे सुटतात आणि तुमची आर्थिक गती वेगाने वाढते. तिजोरीच्या वरच्या भागाला मिठाच्या पाण्याने पुसा. याने घरातील पैशाचा प्रवाह स्वच्छ होतो आणि धन स्थिर राहते. लिंबू आणि लवंग घरभर फिरवा आणि बाहेर फेकून द्या. कर्ज, तोटे हे अडथळे याने दूर होतात. हा अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपाय आहे. पर्समध्ये लाल धागा बांधलेला ठेवावा. यामुळे काय होतो, पैसा अडकत नाही आणि तो सतत येत राहतो. गुरुवारच्या दिवशी पिवळ्या कागदावर ओम श्री लिहून तिजोरीत ठेवा. याने लक्ष्मीची ऊर्जा सक्रिय होते आणि अचानक पैसे मिळतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.